आणि फडणवीस साहेब, तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्याच उक्तीप्रमाणे मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. लक्षात घ्या, मी काही असं मोठं भाषण करू शकत नाही, पण एक मनातील खंत किंवा मनातील विचार आपल्या समोर मांडणार आहे. त्या अगोदर मॅडमनी, राठोड मॅडमनी जी कवितेच्या स्वरूपात सुरुवात केली त्याच पद्धतीत आपण देखील एक कविता सादर करू. सगळ्यांच्या आग्रहास्तव कविता प्रपंचावर आधारित, बायकोवर, लेकरावर आधारित आहे, पण त्याचं विडंबन करून मी सरकारवर आधारित आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या आग्रहास्तव कविता सादर करतो. प्रशिक्षणापूर्वी होतो आहे कुठे तसा मी, प्रशिक्षणापूर्वी होतो आहे कुठे तसा मी, सरकार पुढे झालो भित्रा कसा ससा मी, सरकार पुढे झालो भित्रा कसा ससा मी. लाख संकटे आली नाही झालो निंदा, लाख संकटे आली नाही झालो निंदा, बुद्धीला ना पडले ना पसरला पसा मी. म्हणजे बघा, बुद्धीला ना पडले ना पसरला पसारा. फडणवीस साहेब म्हणतात तुम्ही येऊ नका, आम्ही पसारा पसरत नाही, तुम्ही जे सांगितलंय ना त्याप्रमाणे चालत आहोत. तुम्ही सांगितलेलं आहे की 6 महिन्याचं प्रशिक्षण घ्या आणि नंतर कायमस्वरूपी रोजगार मिळवा, त्यासाठी आम्ही तुम्हाला बोलत आहोत. जाऊ नका हो तिथे आहे मृगजळ फसवे, जाऊ नका हो तिथे आहे मृगजळ फसवे, केला वाटले उगा का कोरडा घसा मी. म्हणजे त्यांनी जे आपल्याला इथून पुढे 5 महिन्याचं जे मृगजळ दाखवलं ना त्याला बोलू नका. 5 महिन्याचं मृगजळ आपल्याला नको आहे, कंत्राटी स्वरूपात 11 महिने पाहिजे आहेत. जाऊ नको तिथे आहे मृगजळ फसवे, केला वाटेल उभा का कोरडा घसा मी. केल्या जरी त्यांनी पार तंगड्यावरती, पुन्हा येऊ नका म्हणून, केल्या जरी त्यांनी पार तंगड्यावरती, नाही सोडला तरी तो संस्कार वसा मी. लाख पेरली स्वप्ने होती मनात माझ्या, लाख पेरली स्वप्ने होती माझ्या मनात, सांग तुला मी आता विसरू इथे कसा. म्हणजे नोकरी बाबतीत किंवा आपल्या जॉब संदर्भात आहे बरं का. लाख पेरली स्वप्ने होती मनात माझ्या, सांग तुला मग आता विसरू इथे कसा मी. का वाटते तुला की मी बदललोय हल्ली. म्हणजे प्रशिक्षण, आपण जे बेरोजगार होतो, पूर्वी बेरोजगार होतो, त्यामुळे सरकारला वाटतंय का वाटतंय तुला की मी बदललोय हल्ली. म्हणजे बेरोजगारीतून बदललो नाही, आणखी मी बेरोजगारच आहे साहेब. पहा बदलून चष्मा, मी अजून आहे तसा मी, आहे तसा मी. बघा,